याच दरम्यान पहिला चेंडू फेकला, यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन विकी मडवी येतोय. विकी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला धीरजला आपण पाहू शकता. शपालून स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने सीमार शापार चौकार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच असणारे आपण तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच काव्य 11 टायगर विपक्ष आपण माताडी उमेदचा संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळणार. विकी स्विच हिट केला, यावेळेला चेंडू व्यवस्थित मिळत होत नाही. धीरज बघा स्वतःवरती नाराज होतोय, कारण त्याला माहिती या फटक्यावरती त्याला धावा पाहिजे होत्या. रिव्हर्स फटका असा आहे ना की दुधारी तलवार आहे. चौकाराने खातं उघडलं. विकी मडवी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. धीरज भोईरला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता. अमर तांडेलला आपण पाहू शकता. विकी गोलंदाजी मार्कवर अगसनगाव एंडकोट राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ओ पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून काढतो. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक आल्या. चेंडूला फीड केले कुणालने, एकच धावे, अन्यथा चौकार मिळाला असता. हा देखील धीरजला. धावसंख्या बेतोडे संघ जनमान बेतोडे संघ प्रथम बॅटिंग करतोय. 5 धावा दाखल करते आपण पाहू शकता. अमरला आपण पाहू शकता. सलामीला आलाय, थोडासा बॅट पाहतोय. 2 बॅट हातात घेऊन कोणत्या बॅटीला वजन थोडं कमी आहे हे तर सातत्याने आपण पाहिलं आहे, कारण ही जास्त आपण तर सवय येते किरण पवारला. तो देखील 2 बॅट हातात चेक करून घेतो, हातात घेतो. कोणत्या बॅटला वेट जास्त आहे त्याला लगेच समजतं. विकी राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्राईक अमर तांडेल. ओ चांगला चेंडू स्वीप करायचा होता, यावेळेला पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगटन नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. यावेळेला सापाड संघाच्या माध्यमातून खास करून विकी खूप चांगली गोलंदाजी करतोय. कष्टपली खेळाडू आहे संघाचा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर विकी राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्राईकला अमरला आपण पाहू शकता. पॉवर प्लेचा षटक आहे. ओ चांगला चेंडू ऑन साइडला वळवलं, यावेळेला डीप स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत फीड मिस फीड झाली, चेंडू सीमार छापार चौकार. आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. असं वाटलं की चांगलं क्षेत्ररक्षण होईल, पण तिथे मिस फीड झाली आहे. चौकार मिळालाय. प्रचंड मेहनत राहिली बघा सेल्फीची. जेवण पाहिजे सेल्फी, इंटरव्ह्यू जमा करायचं सेल्फी, मैदानात जायचं सेल्फी, किती काम आहेत. 1 मॅन आर्मी. गोलंदाजी मार्कवर येतोय सापाड संघाच्या माध्यमातून सागर येतोय. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आता स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. यावेळेला धीरज भोईर त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. दोन्ही बॅटरांचा विचार केला तर एक चौकार आलाय. दोन्ही बॅटरने चौकाराने आपण सागर गोलंदाजी मार्कवर. ओ हवेत खेळल्यात यावेळेला आपण तर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारच्या पार चौकार.
समीर पावसे देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सागर गोलंदाजी मार्फत हो शफल होऊन पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये चेंडूला करता 65. आपण बेले यावेळेला वाईट चिखून करताय. धाव संख्या 10 फॉलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला कल्पेश मला माहिती आहे 14 धावा. खरं लॉर्ड्स प्रमाणे तिसरी मॅच आता 2 मॅचेस झाल्या आहेत, 2 मॅचेस जिंकल्या आहेत. आपण तर दातिवली संघाने तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. सागर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला धीरज पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता यावेळेला कॉडबॅनचा अपील केलं तर बॅटर बाद. सागर पाटील देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय खेळ केलं तर मकर संक्रांत चषक मध्ये सागर माणिक पाटील. माणिक दादा जर आला असाल तर या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साबे चषक 20-25च्या दमदार आयोजनमध्ये अजय पाटील येतोय. सिनियर खेळाडूची भूमिका आता बजावी लागणार मैदानावर. धीरज काहीतरी सूचना करतोय. 14 वरती पहिला गडी बाद झालाय चेअरमन बेतवडे संघाचा. धीरज कुठेतरी स्वतःशी काहीतरी बातचीत करतोय, नाराज येतो या फटक्यावरती. जयसर का बॅटर अजूनही डावखुरा येणं बाकी आहे. डाव्या हाताच्या बॅटरसाठी जर अनुकूल हवं तर कदाचित त्याचा वापर करणं फार गरजेचं मित्र म्हणेल. संघ नायकाने बॅटिंग ऑर्डर मला वाटतं पाठवलेली आहे, तशाच प्रमाणे सर्व बॅटर उतरतात मैदानात. नेक्स्ट मॅच कव्य 11 आपण तर टायगर कव्य 11 जय हनुमान टायगर विपक्ष माताडीमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. उमेदचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. तर दीपेश गीत जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 717चे फाउंडर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व दीपेश गीत. सागर ओ चांगला चेंडू वेगाने आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सापाट संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि काय गोलंदाजी केली ते नेल्सन मडवीला आपण एस्टनच्या पाठी पाहू शकता. तर तिन्ही फलंदाजाचा विचार केला ना कल्पेश पाटील तर तिन्ही फलंदाज डॉट चेंडू खेळलेत आणि नंतर मात्र चौकाराने खातं उघडलंय. सागर गोलंदाजी मार्कवर. सागर पाटील गोलंदाजी मार्कवर. टाकला अजय पाटील राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ वेगवान चेंडू होता यावेळेला सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीयेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. बाळा माने सर चांगली गोलंदाजी बघायला मिळते सागर पाटीलच्या माध्यमातून. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सागर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता कट करायचा होता. कॉडबॅनचा अपील बॅटर बाद. तर अजय देखील बाद होतोय. पायचा इशारा तर आलाय. कदाचित विकासला पाठवलं जातं का पायचा का. 2 डावखुरे बॅटर आहेत जय आणि आपण तर विकास. तर बघा सर्व संघांना विनंती आयोजकांनी सूचना केली की प्रवेश फी आहे ती 6,500 आहे. त्यामुळे कोणत्याही संघाने प्रवेश फी जर कमी दिली, आयोजकांनी जर बक्षीसमध्ये कटआउट केली तर कोणत्याही संघाने त्याच्यावर अपसेट घेऊ नका. कारण आयोजकांच्या सूचना त्या मी सूचना पोहोचवतोय. कारण ह्या सूचना करायच्या नसतात पण आयोजकांनी सांगितल्या सूचना करा तुम्ही. कल्पेश आम्हाला सूचना ज्या सांगितल्या त्या आम्ही सूचना करतोय. विकास आलाय झकास कामगिरी करतो का पाहायचं आता. अमर तांडेल आपण तर नो स्ट्राईकलाच आहे अजून. विकास पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. डावखुरा बॅटर आहे. गेल्या चेंडूची चाचपणी करतोय. एका चेंडूमध्ये 5 आल्या होत्या. त्यानंतर बघितलं तर धावा येत नाहीयेत. धीरज आपण तर लवकर बाद झाला. अजय पाटील लवकर बाद झालाय. ज्यांच्याकडनं अपेक्षा होती तो अजय पाटील लवकर बाद झाला कॉडबॅनच्या स्वरूपात. सागरला यश मिळाले. सागर पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला विकास पाटील. त्यासाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉट पाहिले. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्कोअर लेगला तैनात. एक मिड विकेटला एक मिड ऑन सज्ज आहे. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉइंट कव्हर्स
एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता कव्हर पॉइंटला सीमारेषेवर तैनात आहे. एक मिनिट ऑफला उडवलाय चेंडू, यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतला. मिड विकेटनं क्षेत्ररक्षक आले 30 सर्कल मध्ये. उंच चेंडू गेलं तर त्यामुळे अवधी मिळाला आणि बॅटर बाद विकासला मैदान सोडावं लागतं पाटीलला. विकी येतोय, बातचीत केली जाते अमर आणि आपण जितेश मध्ये. जितेश भोईर आणि अमर तांडेल हे दोन चांगले बॅटर आहेत. जितेश अष्टपैलू खेळू या संघाचा. विकी मडवी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या. त्या पाच आता दुसऱ्या स्पेल मध्ये काय करतोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट तडमॅन गली, बॅकवर्ड पॉइंट. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. पॉइंटला सीमेरेषेवर तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला आल्या स्विच हिट केला, पाठवून दिला या बेलला गली आणि पॉइंटच्या मधून थर्डमॅन सीमारेषा पार चौकार. त्याला स्विच हिटच्या माध्यमातून चौकार आलाय. रिव्हर्स फटका सातत्याने खेळतायत, कारण का इथे बऱ्याचशा बॅटरांना आपण पाहिलं की त्यांना माहिती आहे हवेचा वेग पूर्वेकडून पश्चिमेला आहे, त्यामुळे डावखुऱ्या बॅटरसाठी अनुकूल हवाय. विकीचं स्वागत केलंय चौकाराने. विकी मडवी राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. स्ट्राईकला अमर. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा लाजवाब फटका पाठवून दिले लॉंग लेट सीमारेषा पार षटकार. अमर तांडेल बघा 2 षटक त्यांनी पाहिलं, वाट पाहिली, स्ट्राईक मिळत नाही जास्ती, पण आता स्ट्राईक मिळाले आणि विकीवरती हल्ला चढवलाय त्यांनी. 2 लाजवाब फटके बघायला मिळाले सलग. आपण तर एक चौकार एक षटकार आलाय. मोठे फटके 10 धावा आल्यात. आता एक क्षेत्ररक्षण तैनात आहे लॉंग लेटच्या रिजन मध्ये. 4 चेंडू मध्ये 14 धावा कुठल्याच. तरी विकी आता एंड बदलतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केला तर पाहायचंय. अतुल पाटील कधी गोलंदाजीला येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. स्पिन आक्रमण. सेल्फीला देखील आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत. रेग्युलरची स्पर्धा असो 40+ स्पर्धा असो, म्हणून तो कल्पेश जेव्हा जेव्हा आम्हाला साबे संघाची स्पर्धेला येतो तेव्हा आम्हाला जी सन्मान चिन्ह मिळतो ते आम्ही सेल्फीला देतो, त्यांचा आम्ही सन्मान करतो. जबरदस्त आपण तर क्रिकेटर धावपळ करणारा स्वयंसेवक म्हणून सेल्फीला आम्ही नेहमी धन्यवाद देतो. चला जरा बाळा सर जरा थोडंसं आपण पुशअप करा खेळाडूंना. विकी गोलंदाजी मार. मॅचचा रिदम तोडायचा नसतो, एकाग्रता भंग होते मग बॅटरची. हो बॅकफुट गेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पण क्षेत्ररक्षक आहे आता थर्डमॅनला. गुड थ्रो. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं अमरच्या माध्यमातून. 2 मोठे फटके आल्यानंतर सिंगलला आपण तर इथे मात्र प्राधान्य देतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. 25 धावा. कल्पेश पाटील दुपारच्या भोजनानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. 2 मॅचेस जिंकून दातील संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. पुन्हा एकदा स्विच हिट केलंय, पाठवून दिलं या वेळेला आपण बदल डीप पॉइंट रिजन मधून सीमारेषा पार चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या 29. या षटकामध्ये धावा येत आहेत. अरे कुठेतरी या 2 बॅटरांनी मनाशी निश्चय केला की आता आक्रमण करायचं आहे. विकेट 3 गेले आहेत. धीरज बाद झालाय, विकास बाद झालाय, अजय बाद झालाय. अजूनही आपण तर जय भोईर सारखा बॅटर येणं बाकी आहे. एक डावखुरा आक्रमक बॅटर. 4 चेंडू मध्ये 15 आले आहेत. विकी पुन्हा गोलंदाजी मार्कवर.
जितिकेश लॉप केलाय, स्टॅनन दिलरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला पंचांचा इशारा, चौकार. आक्रमक बॅटिंग करतोय दोन्ही बॅटर. आता हल्ला चढवतायत, दोन्ही एंडने हल्ला चढवला जातोय. जितिकेश देखील आक्रमक बॅटिंग करतोय. मग मगाशीच म्हणाल की कल्पेश हे दोन बॅटर खूप चांगले आहेत, आता त्यांना काहीतरी करावं लागणार आहे मैदानात. 12 चेंडूमध्ये काय घडलं महत्वाचं नाहीये, तिसऱ्या षटकात घडवायचं आहे आणि ते घडवलं. 33 धावा आहेत. 11 जास्त असताना आता धावा कुठल्या आहेत? 5 धावा देणाऱ्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केला आणि त्याच्यावर हल्ला चढवतोय विकी. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो टाकला जितिकेश. ओ चांगला चेंडू होता हा, कट करायचा होता, स्वतःवरती नाराज होतोय. कदाचित हा फटका जर ड्राईव्ह केला असता तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेला असता. षटक संपतोय, 3 षटकाचा समाप्ती धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना जनमन बेतवडे संघ. आपण 3 बॅटर बाद 33. चला 12वा खेळाडू मैदानात जायचंय. नाही धीरज तुम्ही नका जाऊ, 12वेच खेळाडू जाणार आहेत, आयोजकांच्या सूचना आहेत. नाही 12वेच खेळाडू जाणार आहेत दोन्ही संघाचे. टॉस साठी यायचंय. चला लगेच जयनुमान काव्य 11 टायगर विपक्ष माताडी संघ. चला टॉस साठी या. कुठेतरी मी तर म्हणेन सागर पाटीलने 5 धावा देऊन 3 गडी बाद केले, पण विकीला मात्र त्यांचा एक अनुभवी खेळाडू त्याला आणलं, त्यांनी 19 दिल्या. 33 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनोद पाटीलने देखील मगाशी सांगितलं की बायगराने अमुक अमुक षटकं मिडन टाकली, शॅन पॉलकने अमुक अमुक षटकं मिडन टाकली, पण अजून एक त्यांनी 2-3 खेळाडूंची नावं घेण्यात थांबले ते, पण त्यांचा टर्न संपला, काय हरकत नाही, नंतर ते माहिती देतीलच. चला जलपान केलं जात आहे, आता पाणी पिलं जात आहे. कोण कुणाला पाणी पाजतं पाहायचंय. 12वे खेळाडू देखील येत आहेत, बेतोडीचे देखील, सापाडचे देखील 12वे खेळाडू येत आहेत, कारण का आयोजकांनी सांगितलंय 12वाच खेळाडू मैदानात पाणी घेऊन जाणार आहे. चला माताडीचे कॅप्टन आणि टायगरचे कॅप्टन टॉस साठी या. काय बॅटिंग केली आहे दोन बॅटरांनी, पार्टनरशिप बनवली. आता तब्बल आम्हाला कल्पेश सांगतात की छोटी पण उपयुक्त पार्टनरशिप बनवली. मॅच मध्ये वापसी केले जनमान बेतोडी संघाने. 19 धावांची पार्टनरशिप केली, जबरदस्त भागीदारी. कारण 14 वरती 3 गडी बाद झाले, त्यानंतर 19 ची पार्टनरशिप बघायला मिळाली आहे दोन बॅटरांमध्ये. स्ट्रायकरला बॅटर अमरला आपण पाहू शकता. अमर आता इथून 12 चेंडूमध्ये किती धावा करतोय. अमर आणि जितिकेश आता अनुभव आलाय त्यांना, मैदानात कशा प्रकारे बॅटिंग करावी लागते खेळपट्टीचा अंदाज आलाय. अतुल पाटील आलाय, स्पिन आक्रमण, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पण आता अतुल पाटीलचं षटक फार महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये धावा थांबतायत की धावा येत आहेत, की अमर आणि आपण जितिकेश त्याच्यावरती आक्रमण करतायत. जसं आक्रमण त्यांनी विकीवरती केलं तसाच आक्रमण करतायत का पाहायचंय. ऑन साइडला शॉट 5 लेग, लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक, मिड ऑनला क्षेत्ररक्षण. अतुल स्विच हिट केला यावेळेला, स्वीपचा लाजवाब फटका. काय फटका यावेळेला, नजाकत खूप चांगली आहे. थोडासा जमिनीवर लोळून घेतला, चेंडूला पाठवून दिले स्वीपच्या माध्यमातून. फाईन लेग सीमारेषा पार, चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. अप्रतिम बॅटिंग. अमर तांडेलचं कौतुक करेल, किती जबरदस्त बॅटिंग करतोय. सागर पाटील देखील येत आहेत, टायगर संघाचे संघनायक. 4था क्रमांक देखील त्यांना मिळाला होता मकर संक्रांत चषक मध्ये. काय खेळ केला होता सागर पाटीलने देखील. 6 चेंडू 19 धावांची बॅटिंग खेळी करतोय अमर. अतुलचा हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. इथे डायरेक्ट हिट झाला असता कदाचित विकेट मिळायचं. काय घाई केली होती मी तर म्हणेल. अरे 1 धावेसाठी तर विकेट गेला असता कुणाचा, तर अमरचा सेट बॅटर आउट झाला असता. धावसंख्या 38 धावा. अमर खेळतोय तब्बल 7 चेंडू मध्ये त्यांनी धावा कुठल्या तब्बल 20 धावांची खेळी करतोय. अमरची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, खूप चांगली बॅटिंग करतोय. डोकं शांत ठेवून त्याने बॅटिंग केले. विकेट गेले त्याला माहिती आहे, पण पार्टनरशिप खूप चांगली झाली आता मैदानावर. मी तर म्हणेल तब्बल 24 धावांची भागीदारी झाली आता मैदानावर. अतुल हा चेंडू लीडिंग एज, चेंडू गेला यावेळेला थर्डमॅनला बीट, पाईन लेगला बीट, लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेलाय. चौकार. 42 धावा दाखल गती लागल्यात. धावा येत आहेत आता.
2 चेंडू चॉईस करायचे, कारण नंतरचा चेंडू तुम्हाला चॉईस मिळणार नाहीये. या सूचना मी सातत्याने करतोय. 42 झाले आहेत. काय पार्टनरशिप होते, 28 धावांची पार्टनरशिप झाली. आता अतुल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला सरळ बॅटने कदाचित हा चेंडू मिड विकेट सीमारेषा पार गेला असता. बॅटचा फ्लो किती वेगाने फिरला होता बघा. डॉट चेंडू. अतुल पुणे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघात 14 षटक गेलं. सापाड संघाचं देखील कौतुक करेल. 2 षटकामध्ये खूप चांगलं त्यांनी रोखलं होतं. ओ लॉफ केलाय आडव्या बॅटने, उंच गेलाय चेंडू मिड विकेटला. जेलची शक्यता आहे. बॅटर बाद. जय येतोय मैदानावर. जय भोईर येत आहेत. जितिकेश बाद झालाय. जितिकेशने बाद होण्यापूर्वी धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 12. 3 चौकार आल्या त्याच्या बॅट बांधून. जितिकेशच्या कुठेतरी नाराज आहे का जे खाली क्षेत्र ते निवडलं नाही. मिड विकेटला क्षेत्र तिथे तो क्षेत्र निवडला, त्यामुळे ते बॅटर बाद होते. विघ्नेशनी खूप चांगला झेल घेतलाय. विघ्नेश मडवी देखील या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. चला माताडीचे कॅप्टन टायगरचे कॅप्टन टॉस साठी यायचे. जर्मन काव्य 11 टायगर संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. ग्रामीण वर्ल्ड कपचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी जय भोईर आल्यात. धीरज भोईर यांचे बंधुराज. उद्या देखील आपल्याला माताडी संघ खेळताना दिसेल. शिवाजी पाटील येत आहे, सर्वात अनुभवी खेळाडू. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. शिवाजी पाटील 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळाली. त्यांची कन्या देखील त्यांच्या बरोबर आहे. तिचं देखील हार्दिक स्वागत. हुक केलाय. जेलची शक्यता आहे. गोलंदाज स्वतः आले, पण जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 44 धावा दाखल करते आपण पाहू शकता. 44 धावा आपण पाहू शकता. शिवाजी पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक सिनियर खेळाडू, नाही तर सर्वांना वेध लागलाय ते टायगर नाईट शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील स्मृती चषक. आपल्या विभागातील पहिली नाईट असते ती. एक जबरदस्त. चला फास्ट घ्या, चला फास्ट घ्या. खेळपट्टीवर कोणी राहू नका. जरा बघा सापाड संघ सूचना करतात बघा. संघ आपण तर पंच तुम्हाला नेल्सन थोडस बाजूला आपण मीटिंग घ्या. पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जायचं. नाही जाऊ शकता आता, चला लवकर जा, कारण आता 12 वाजेला तर परत वेळ जाईल. आता पाणी मागवलंय काय ताण लागली असेल, कारण पाणी देखील आपण जेव्हा जेव्हा खेळाडू मागतात तेव्हा कल्पेश देणंही पाणी गरजेचं आहे. पाणी पिलं जाते, कारण अमर चांगली बॅटिंग करतोय, थोडंसं थकान दूर करतोय, पाणी पिऊन ताजं तवानं होतोय. अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय सापाड संघाच्या माध्यमातून? मनीष मडवी आले. दोन्ही संघाचे संघनायक आलेत. आपण तर माताडीचे कॅप्टन आलेले आहेत, टायगरचे कॅप्टन देखील आले आहेत. जितिकेश बघा जलबाण जल देऊन आलाय, म्हणतात ना जल आहे तो कल आहे. 44 धावा गडी बाद झाले तब्बल. कल्पेश पाटील आम्हाला माहिती येत आहेत 4 गडी बाद झाल्यात ना. अमरने आणि खूप चांगली जितिकेशने बॅटिंग केली. अंतिम षटक स्लोगरचं षटक मनीष मडवी आलाय गोलंदाजी मार्कवर. प्रचंड हवा बघायला मिळाल्याच. मनीष मडवी स्ट्रायकरला बॅटर आपण अमर तांडेलला पाहू शकता. अमर आता कशा बघा इथून बॅटिंग करतोय. पहिला चेंडू पूल केला, यावेळेला फटका बनवलाय. काय फटका आहे, चेंडू चालला याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या धावफल कधी 50. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला, पोझिशन मध्ये ऑप्शन वरती आले, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला, पाठवून दिला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार आणि धावसंख्या 50 धावा.
संघ थोडासा अडचणीत सापडत, पण अमर सारखा बॅटर आला मैदानात आणि त्याने संघाला सावरलं. जितेकेश बरोबर पार्टनरशिप केली आणि आता वैयक्तिक खेळतोय तब्बल आपण तर 8 चेंडू 26. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. मनीष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होते. स्विच हिट केलं यावेळेला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. चेंडू गेलाय तडमान सीमारेषेवर. 54 धावा फलक आपण पाहू शकता. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. नशिबाचा चौकार हनुमान बेतोडे संघाला. आज बजरंग बलीचा वार त्याच्यात नावाने आज संघ खेळतोय आणि कुठेतरी नशिबाची साथ लाभते. मनीष मडवी राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. उंच गेला चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नेल्सन मला वाटतं गोलंदाजी करत नाहीत, कारण नेल्सन एक चांगला गोलंदाज आहे या संघाचा. कदाचित दुखापतग्रस्त असावा, अनेक कारण असावी. धावा झाल्या 56. चेंडू बाकी अजूनही 3. नेल्सन कदाचित दुखापतग्रस्त आहेत. थोडस चालण्यावरने देखील समजते की त्यांना थोडीशी अजूनही दुखापत सतवते. मनीष पुन्हा एकदा आपण स्वीप करायचा होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण नेल्सनचं, अन्यथा हा देखील एक चौकार गेला असता. डॉट चेंडूची समाप्ती. मनीष मडवी गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकात 2 चेंडू बाकी आहेत. 2 सामने जिंकून जातिवली संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. मॅच होईल ते आपण तर माताडी उमेदचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. त्याच्या अगेन्स्ट जर्मन काव्या 11 टायगर संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. मनीष ऑन साइडला या बॅटने खेचलाय, चेंडूला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर फ्लॅट सपाट षटकार. 62 धावा येत नव्हत्या, पण त्या धावा आल्या 2 षटकात. आपण पहिले तर 14 होते. आपण नंतर काय बॅटिंग केली होती या 2 बॅटरच्या. 48 धावा कुठल्याच अजूनपर्यंत. आता चेंडू बाक्यात आपण पहिले तब्बल 1 म्हणजे जर विचार केला तर 17 चेंडू मध्ये 48 धावा कुठल्या. काय बॅटिंग केली ते. 62 धावा. अमर जबरदस्त बॅटिंग करतो. संकट मोचकाची भूमिका काय असते ना हे मैदानावर त्याने दाखवून दिले. अंतिम चेंडू पहिल्या स्तरात 62 झाल्यात. आता फाईट करू शकतो जर्मन बेतोडे संघ. ओ चांगला चेंडू फुल लेंथ डिलिव्हरी. वाईड यॉर्करचा चेंडू वापर केला होता यावेळेला. 1च धाव. टॉस आणि विकेटला फार महत्व आहे. धावसंख्या धावफलकावरती 63. 64 धावांचं लक्ष्य असणार आहे. इथून आपण सापाड संघासाठी टॉस देखील आपण लगेच करणार आहोत. प्रदीप भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. प्रदीप भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस करू. टॉस देखील केला तो पहिल्या फेरीतील शेवटची मॅच टायगर विपक्ष आपण तर माताडी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तर लगेच आपण सन्मान देखील करणार. पिंटू पाटील यांचा सन्मान केला जाणार. प्रदीप भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान देखील करायचा आहे. प्रदीप आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. पिंटू पाटील या आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेहमी सापाड संघाला ते पुरस्कृत करत असतात. 64 धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकामध्ये 12.8च्या सरसाने धावा करायच्या आहेत. पिंटू पाटील यांचा सन्मान केला जातोय. तर मॅच जशी सुरू होईल त्यावेळी दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. साबेगाव चषक 20-25 दिवस पहिला सामना क्रमांक मैदानावरती. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना सुरू आहे. एकूण आजच्या दिवसातील चौथा सामना आहे. यानंतर काव्य 11 डायगर जय हनुमान डायगर त्यांच्या समोर ओम मातर्डेश्वर क्रिकेट संघ मातर्डी. स्क्रीनमध्ये आपण काव्याला बघू शकाल आणि त्याच्या सोबतीला नक्कीच शिवाजी पाटील एक लेजंड क्रिकेटर. भरपूर वर्ष डायगर संघाचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि आजही जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते तेव्हा तेव्हा मैदानावरती उतरत आहेत. त्यांच्या बाजूला पिंटू पाटील मॅन फ्रॉम सापाड यांनाही आपण बघताय. तर स्वागत आहे शिवाजी पाटील यांचं. डायगर संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांच्या समोर ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी इन ॲक्शनमध्ये असणार आहे. होळी आपण तुर्तास या मॅचच्या दिशेने जिथे बेतवडे संघाने खराब सुरुवातीनंतर मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट केली धावसंख्या आणि त्याचं कारण म्हणजे अमर तांडेल या मैदानावरती. या तांडेलाला ज्यांनी संघाची बुडणारी नौका एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने तो घेऊन गेला. एकूण धावा त्याने वैयक्तिक केल्या 39. 13 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने ही बॅटिंग केली. मिलिंद पाटील डायगरचे या ठिकाणी आलेले आहेत. डायगर गावातून कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. त्यामुळे आपण 64 आजच्या दिवसात देईल ही सर्वात मोठी धावसंख्या आपण बघतायत. पण याच मैदानावरची सर्वात मोठी धावसंख्या आपण जेव्हा 40+ क्रिकेट बघितलं तेव्हा नागावने 96 धावा केल्या. पण याच मैदानावरती सगळ्यात कमी धावसंख्या देखील त्याच संघाने नोंदवली 18. त्यामुळे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते, कुठलीही गोष्ट ठरली नसते, काहीही लिहिलं नसतं, स्क्रिप्टेड नसतं. असं म्हणतात की भारतामध्ये लोक 2 गोष्टींची माणसांना प्रचंड क्रेज आहे, एक तर सिनेमा किंवा दुसरा क्रिकेट. पण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामधली रोमांचकता तुम्हाला सिनेमात अनुभवायला मिळणार नाही. सिनेमामध्ये सगळ्याच गोष्टी ठरलेल्या असतात, हॅपी एंड ठरलेला असतो. बऱ्याचदा एखाद्याने ती स्टोरी तुम्हाला सांगितली की तुम्ही सिनेमा बघायला जात नाही. पण क्रिकेटमध्ये असं नसतं. कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. याचे मिलिंद पाटील माताडीचे वीरेन पाटील. तर मिलिंद पाटील माताडी आणि वीरेन पाटील डायगर. मॅच होते सुरू. सलामीवीर निल्सन मडवी अतुल पाटील. फार मोठी जबाबदारी आहे. लक्ष्य 64 धावांचं ठेवण्यात आलंय. पहिलाच बॉल अगदी सरळ रेषेत खेळतायत. तिथे थोडंसं फंबल झालं फिल्डिंग मध्ये. 2 धावा सहजतेने या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सुरुवात बॅटिंग मध्ये आपण बघितलं तर धीरज लवकर बाद झाला, त्यानंतर अजयही लवकर बाद झाला. पण त्यानंतर एक असा फलंदाज मैदानावरती शेवटपर्यंत थांबला ज्याने 39 धावा अवघ्या 13 चेंडूत पूर्ण केल्या. प्रमोद भोईर यांना विनंती करून आपण शिवाजी पाटील डायगर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भरपूर वर्ष टायगर संघासाठी दिलेली आहेत. यशस्वी संघनायक म्हणून ओळख राहिलेली आहे. हो अपील झालंय. पायचीच पंचांनी अजिबात या अपील मध्ये रस दाखवला नाही. पण काय घडलंय मैदानावरती, निल्सन पुढे का निघून गेला हा प्रश्न निल्सनला लक्षातच आला नाही की आज चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. अपील झालं, थोडासा गोंधळ उडाला, निल्सनचं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, तो पुढे निघून गेला. दुसऱ्या बाजूने अतुलने मात्र नकार दिला होता. पण निल्सन बाद झालेला आहे धावचीच्या रूपाने. सन्मान होतोय स्क्रीनमध्ये आपण बघू शकाल. थांबा थांबा, ज्याचं काम त्यालाच करू द्या. उगाच मान फिरवाल कॅमेऱ्याची काही कायमची मोडली तर लेने के देणे पड जाएगे. आणि त्याचबरोबर कॅमेरा वळून होणार नाही, तिकडे बटन देखील दाबायला लागतं कुठला, कारण 2 कॅमेरे आहेत, अँगल चेंज करावा लागतो. आणि अशा प्रकारे न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला. आपण बघतायत विकी मडवी. त्यामागचं कारण आहे निल्सन बाद झालेलं आहे. टॉस जिंकलेलं आहे मात्राडीने.
प्रथम फिल्डिंग करत असतील, बहुतेक फिल्डिंगचा निर्णय असू शकतो, कारण 100मधून मी नेहमी म्हणतो की 98 संघ फिल्डिंगच घेतील, 2-3 संघ असतील जे बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात. खिडक्याला देखील त्यातलंच एक नाव आहे. तर धावफलक कधी 2 विकेट गमावलेले, एक फलंदाज निल्सन परतलाय. स्ट्रेट ड्राइव्ह मिड ऑफच्या बाजूने काढलाय. अचानक चेंडू मिड ऑनच्या फिल्डरच्या समोरून उडाला आणि बघा गेलाय सीमारेषेबाहेर. हा चौकार. वॉट अ शॉट. काय जबरदस्त प्रहार केला होता फलंदाज ठिकाणी विकी मडवी. पुन्हा एकदा हो, सुंदर चेंडू खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, ड्रिल करून दाखवतायत. त्या ठिकाणी आपण बघतायत पॉइंटला फिल्डर मयूर भोईर त्या ठिकाणी बघताय. मयुरेश भोईर, पद्माकर भोईर यांचे सुपुत्र दुसरीच मॅच खेळतात अशी माहिती मिळालेली आहे. दुसरी स्पर्धा असावी बहुतेक. पद्माकरला आपण बघितलं 40+ क्रिकेट खेळताना याच मैदानावरती. स्वीप करतात, स्क्वेअर लेगला चेंडू गेला. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून पूर्ण होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती कुशल स्पोर्ट्स सापड संघाची झालेली आहे. ती म्हणजे एकूण आपण बघतायत ती 8 धावा. टार्गेट फार मोठे आहेत, 64 करायचे आहेत आणि 64 करण्यासाठी मैदानावरती 12.80 धावांची आवश्यक गती राखायची. विजयासाठी जवळजवळ 13 धावा प्रति ओव्हर मागे हव्यात, पण पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 8 आल्यात आणि त्यामुळे आता 64 करायचे म्हणजे इथून 56 धावा करायचे आणि 14 धावांची गरज प्रति ओव्हर मागे या ठिकाणी ही आवश्यक गती राखावी लागेल. फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका, मॅचचा रिदम जाऊ देऊ नका, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका, सूचना असणार आहे टीम बेथवडेला. तर बघूया येणारे चेंडू 24 करायच्या धावा 56. मैदानावरती विकी आणि अतुल सारखा अत्यंत अनुभवी आणि अनेकदा मॅचेस जिंकून देणारे 2 फलंदाज या मैदानावरती पुन्हा एकदा या दोघांना आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल, आपला अनुभवपणा लावावा लागेल आणि या मैदानावरती आपल्या संघाच्या विजयासाठी संघर्ष करावा लागेल. बघूया कशा पद्धतीने हे 2 फलंदाज इथे बॅटिंग करत आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा निल्सनकडनं अपेक्षा होत्या, मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, मोठ्या सुरुवातीची अपेक्षा होती, कारण या संघाचा अत्यंत घातक फलंदाज म्हणून निल्सनची ओळख राहिली आहे. पण तो दुर्दैवरित्या धावचीच झाला आणि त्यामुळे मैदानावरती विकीला लवकर यावं लागलं. बॉलिंगमध्ये परिवर्तन, अजय पाटील त्या ठिकाणी येत आहेत. तयार अजय बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत अतुल तयार. धावफलकावरती 8, 56 करायच्या आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावा, 24 बॉल. पहिलाच बॉल टॉप एज, फटका फसलाय. अजयच्या हातामध्ये जाऊन चेंडू बसलाय आणि अजय गालातल्या गालात असलाय. फलंदाज अतुल परत डगावरच्या दिशेने लागतोय मैदानावरती. हा दुसरा धक्का. मैदानावरती कुणाल पाटील येतोय.
अतुल परतला. दोन्ही ओपनर मात्र येऊन डगआउट मध्ये बसलेले आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी अजय पाटीलने सुरुवात केली अतुलच्या या बहुमूल्य विकेटने. काय जबरदस्त चेंडू होता, गती होती, टप्पा होता, बाउन्स होता या चेंडूमध्ये. कुठेतरी या वेगाने या उसळीने अतुलला मात्र झेल देण्यास भाग पडला अजयकडे. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला स्क्वेअर लेगला. फील्ड त्या ठिकाणी आहेत. ओ फंबल झालाय, 2 धावा मिळतील. फील्ड त्या ठिकाणी बघतोय आपण विकास होते. विकास या संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे, पण त्या ठिकाणी थोडीशी चूक विकास करणं झाली. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलक होती 10 धावा. 64 करायच्या, 54 धावांची अजूनही गरज आहे. एकूण विकेट 2 गमावलेले आहेत. मैदानावरती कुणाल पाटील आणि विकी मडवी हे 2 फलंदाज त्या ठिकाणी खेळत असताना. बॉलिंग मार्कवर अजय पाटील 2 बॉलमध्ये 2 धावा दिल्यात आणि पहिल्याच बॉलवरती आपण बघितला अतुलचा अडसर दूर केला आणि अतुल मात्र डगआउट मध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी तयार. कुणाल हो उडवला स्क्वेअर लेग च्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. क्रिकेटमध्ये तुमचं एकदा नाव झालं, तुमचा खेळ झाला की तुमची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये होत असते. कुणालने काय जबरदस्त फटका या ठिकाणी सादर केलाय. स्क्वेअर लेगच्या वरून हवेचा प्रवाह देखील त्या दिशेने. डाव्या हाताच्या फलंदाजांना आता या हवेचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. कुणालने तेच केलं. टायमिंग बेमिसाल होता. भरपूर लांब जाऊन चेंडू विसावला आणि तिथे आपण बघताय 6 धावा वसूल केल्यात. धावसंख्या धावफलक होती 16. अजय पुन्हा एकदा राऊंड द विकेट. स्लोअर वन. चांगला चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडला. ब्लॉक शॉट आपण बघितलं, रक्षात्मक पद्धतीने खेळले आणि काय चेंडू होता. गती फार कमी होती आणि हा यॉर्कर होता बघा, स्लो यॉर्कर आपण बघितला आणि कुठेतरी बॅकफुटवरती ढकलले या चेंडूने कुणालला. कुणालचा डिफेन्स देखील आपण या फटक्यामध्ये बघितला. त्याच्या आधी आपण त्याची आक्रमकता बघितली. फलंदाज म्हटलं की त्याच्याकडे चांगला डिफेन्स असणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा डिफेन्सचा विचार निघतो किंवा विषय निघतो तेव्हा वॉल ऑफ इंडिया आपण बघितलं तर भारताची भिंत म्हणून राहुल द्रविड यांचं नाम आपण नेहमी सन्मानाने घेतो. 92 चेंडू फेस केले होते राहुल द्रविडने. कसोटीमध्ये 1च धाव केली होती आणि चांगल्या घाम फोडायचा इतका जबरदस्त डिफेन्स राहुल द्रविडचा होता. अपील झाले त्यांच्या मागे. पंचांना अजिबात रस नाही अपीलमध्ये. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळत आहेत. डॉट बॉल. चांगला कमबॅक आपण त्या ठिकाणी बघतोय, पण धावा दोन्ही बाजूने जर आल्या तरच या मॅचमध्ये सापडला कमबॅक करता येईल. नाहीतर एका बाजूने धावा येतील, दुसऱ्या बाजूने जर धावा थांबल्या तर मात्र ही मॅच जिंकणं फार कठीण होईल. कुशल स्पोर्ट्स सापडला. ओ स्क्वेअर ड्राइव्ह. काय जबरदस्त फिल्डिंग. पॉइंटला क्षेत्ररक्षक विकासची झकास फिल्डिंग. वेल स्टॉप. चेंडू जर थोडासा आजूबाजूने बाळू पडे गेला असता तर क्षणार्धात चेंडूने सीमारेषा ओलांडली असती, 4 धावा मिळाल्या असत्या. पण विकास या संघाचा अत्यंत अनुभवी आणि तितका चतुर चप क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला थांबवतोय. 2 षटक संपल्याचा इशारा अंपायर करतायत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. अजूनही आपण जर बघितलं तर 45 धावांची गरज. 18 बॉलमध्ये रिक्वायर्ड रेट 15चा आलाय. मगाशी 14चा होता, पण या ओव्हरमध्ये देखील चांगलं कमबॅक अजयचं राहिलं. पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने 8 धावा दिल्या, पण पुढच्या 3 बॉलमध्ये त्याने केवळ 3 धावा दिल्या आणि अजय पाटीलचं कमबॅक आता मात्र पुन्हा एकदा बेतवडे संघाला मॅच मध्ये टिकवून ठेवतोय. पण बघूया इथून आक्रमण करावं लागेल. कुणालकडे ती क्षमता आहे, विकीकडे तो अनुभव आहे. दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांचं कोठार आहे. पण या मैदानावरती सापाड गावाच्या अस्तित्वासाठी सन्मानासाठी या दोघांना लढावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला बेतवडे संघाचे हे सगळेच खेळाडू या मॅच मध्ये धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी जीवाचं रान करतात. रणनीती या ठिकाणी आखली जाते, डावपेच आखले जातात. जसं युद्ध जिंकण्यासाठी रणनीती आखल्या जातात. मैदानावरती
ते प्लॅनिंग केलं जातं. तीच प्लॅनिंग क्रिकेटमध्ये आपण अनेकदा बघत असतो. 2 ओव्हर संपल्यानंतर आता प्रश्न पडलाय संघनायकाला की तिसरं षटक कोणाकडे सोपवायचं. तिसऱ्या षटकानंतर आपल्याला चौथं षटक आणि अखेरचं षटक कोणाकडे सोपवायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा सातत्याने होत असते. कारण क्रिकेट म्हणलं की क्षणाक्षणाला डावपेच बदलतात, क्षणाक्षणाला समीकरण बदलतं. प्रत्येक मिनिटाला कधी पारडं या संघाचं जड होतं, कधी त्या संघाचं जड होतं. पण सद्यस्थितीमध्ये बघा 18 चेंडू शिल्लक आहेत, 45 करायचे आहेत. दोन्ही बॅट्समन ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, तर बेतोडे संघाकडे देखील गोलंदाजीचे खूप चांगले ऑप्शन आहेत. जितिकेश ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिल्या होत्या, त्याला आणले तिसऱ्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले संपल्यामुळे क्षेत्ररक्षण विस्फारलेलं फैलावलेलं तुम्ही बघाल. डीपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक कुणालसाठी एक फिल्डर स्क्वेअर लेगला आहे, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध्ये, एक बरोबर वाईडिश लॉंग ऑनला आपण बघतात ऑन साईडला. ओहो, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यात येतोय चौकार. कुणाल पाटीलने या चौकारने मात्र थोडीशी का चिंता वाढवलेली आहे बेदोडे संघाची. चौकारने समीकरण बदलते. 41 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर जितेश पुन्हा एकदा. ओ, चेंडू जाऊ दिलाय. मोठा फटका आल्यानंतर चेंडू थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता शरीरापासून, पण खूप जास्त बाहेर निघालाय. वाईटच्या रूपाने धाव येईल. इक्वेशन बदलेल. आता 40 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 17. जितेश कुणासाठी. हो हो, स्विंग केलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर चेंडूच्या खाली. झेल टिपला नाही गेला. काय घडलंय मैदानावरती. फिल्डर त्या ठिकाणी प्रथम मॅच कडनं झाली आहे चूक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. कॅच सुटले का मॅच, ही तर येणार वेळ सांगेल. कुणालला जीवनदान देणं मागात पडू शकतं बेतोडे संघाला. कुणालने या मैदानामध्ये या मॅच मध्ये प्राण ओतलाय. सापाड संघाच्या आशा पल्लवी ठेवलाय. त्याने विजयाचं स्वप्न दाखवलंय सापाड संघाला. त्याला जीवनदान देणं मागात पडू शकेल, पण हे जीवनदान करदळ काळ बनेल का या मैदानावरती, ही तर येणार वेळ सांगेल. कुणालला 4 धावा मिळतात. 4 धावा सापाड संघाला. धाव संख्या धावफलकावरती 28 धावा झाल्यात आणि अजूनही विजयासाठी इथून 36 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 16. 36 धावा विजयासाठी हव्यात. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरते बेतोडे संघासाठी. कुणाल पाटील ज्याचा झेल सुटला. झेल फार कठीण नव्हता. खूप उंच चेंडू गेला होता, पण प्रथमेशला जज करता आला नाही. चेंडू ग्रीप करता आला नाही. बघूया काय करतोय कुणाल. जीवनदानानंतर जितेशची घोर निराशा झाली. आज झेल पकडला असता, कुणाल सापडला असता, मॅच मध्ये शिरकाव करता आलं असतं. चेंडू शिल्लक आहे 16. विजयासाठी हव्यात 36 धावा. जितेश हो, रिव्हर्स खेळतायत. खरंच गरज होती का. रिवर्स ज्याला दुधारी तलवार म्हणतात. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा अत्यंत घातकी फटका इथून मात्र त्याचा प्रयत्न का झाला. हा रिव्हर्स खेळल्यानंतर विकीने येऊन चर्चा केली कुणालशी. डगआउट मध्ये वातावरण तापलेलं आहे. माहिती आहे मॅच महत्वाची आहे. जिंकणं हा एकमेव हेतू प्रत्येक संघाचा. फुलटॉस आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर दूर मधून येतात. धीरज होते, पण काय घडलं इथून. फलंदाज बाद. कुणाल बाद झालेल्या धावचीच्या रूपाने हे यश प्राप्त होते बेतोडे संघाला. कुणाल परतला आणि मैदानावरती मात्र इथून बेतोडे संघ सेलिब्रेशन करताना.
रिक्षावाला वाट बघत होते बेतवडेकर की ही विकेट कधी मिळेल. कुणाल सापडला, झेल ड्रॉप झाला होता पण लगेच धावचीच्या रूपाने कुणाल बाद झाला. दोघांमधला तालमेल बिघडला. जेव्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला तेव्हा दबाव आला आणि कुठेतरी दबावाखाली इथून कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी येतोय विघ्नेश मडवी. नाव विघ्नेश आहे. इथून मात्र विघ्न दूर करेल का, संकट मोचक बनेल का या मैदानावरती हा विघ्नेश सापड संघाचा. कुणालला बाद केलंय, मोठं यश संपादित केलंय मैदानावरती बेतवड्याने. धावफलकावरती 29 धावा झाल्यात, अजूनही 35 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका, मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. अंपायरी तुम्हाला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन करतायत. चेंडू शिल्लक असतील 14 आणि विजयासाठी हव्या धावा 35. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके कुणाच्या बॅट मधून येणार हा देखील प्रश्न कायम या मैदानावरती. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी जितेकेश. या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या 2 बॉलमध्ये तब्बल 9 धावा आल्या होत्या आणि तदनंतर काय कमबॅक आलं, 10 धावा आतापर्यंत आपण बघतोय. पण एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालाय जितेकेश. ओ पूल केला, पूल सक्सेसफुल नाही झाला, अनसक्सेसफुल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. मैदानावरती सागर दाखल झालेला आहे. जसा कुणाल बाद झाला या मॅच मध्ये, पारड जड झालं बेतवड्याचा आणि मैदानावरती बघता आपण त्यानंतर आता विघ्नेश परतलाय. आता सागर मैदानावरती येतोय. आज सागर उसळणार का या मैदानावरती. इथून मात्र चौकार षटकारांच्या लाटा बघायला मिळतील का. बॉलिंग मार्कवर जितेकेश. 35 ची गरज. स्लाइस केलंय गॅप मध्ये, फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमा पार येतोय चौकार. आदरणीय रवी साळुंके साहेब आणि कुणालजी पाटील यांचं आगमन झालंय. या दोन्ही लाडक्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे सावेगाव चषक 2025 च्या या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये. मैदानावरती इक्वेशन आपण बघतायत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची गरज. विकेट्स आपण बघूया.
विकेट गमावले होते एकूण मैदानावरती, ते म्हणजे दोघांचे समान विकेट आहे. टॉस जिंकला होता तो सापडणे, त्यामुळे विकेट न गमावता 30ही चालतील. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. जबरदस्त संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला कुशल स्पोर्ट सापाड कल्याण शहरातील एक ताकदवर संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत डोंबिवली शहरातील हा संघ बेतोडे. 12 चेंडू 31 धावा. बॉलिंग मार्कवर तयार अमर तांडेल. मॅच धोक्यात आली होती, धावा होत नव्हते. अमर तांडेल थांबला. 13 चेंडू ठोकल्या 39 धावा, त्यामध्ये त्याचे आपण 4 चौकार 3 षटकार बघितले. त्या समरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. बॅटिंग तर चांगली राहिली आहे. बघूया बॉलिंग कशी करतोय अमर. हो वेगवान. एखादा दिवस असतो तुमचा जेव्हा तुम्ही बॅट घेता तेव्हा तुम्ही धावा करता, जेव्हा तुम्ही बॉल घेता तेव्हा तुम्ही विकेट प्राप्त करता. अमरने तेच केला. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय, सागरला या ठिकाणी बाद केलाय. परतला मैदानावरून आपण बघितला एलबीडब्ल्यूच्या रूपाने यष्टांवरती जाणारा वेगवान चेंडू त्याच्या पायावरती आदळला आणि काय आत्मविश्वास या अपील मध्ये आपण बघितला. अमरच्या आत्मविश्वास जुणावलाय. बॅटिंग खूप चांगली गेली आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती विकीला पायचित केले. न्यू बॅटर हर्षल हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या फार दूर आहेत. स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय ती म्हणजे एकूण धावा झाल्या आहेत 35. अजूनही 29 धावांची गरज विजयासाठी. सामना रंगतदार स्थितीमध्ये गेला होता, पण सद्य स्थितीमध्ये आपण बघतायत खूप चांगली कामगिरी मैदानावरती बेतोडीने केली. कुणाल जसा बाद झाला त्यानंतर एकामागून एक विकेट सापडले. गोलंदाजी अप्रतिम राहिली बेतोडेची. 63 धावा केल्या होत्या. खूप जबरदस्त बॅटिंग आपण बघितली बेतोडेकडनं. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या. फुलटॉस वेल स्टॉप. विकेट किपरचं कौतुक करायला हवं. यष्टांच्या मागे ऍक्शन रिप्ले मध्ये बघा चेंडू कसा अडवलाय अजयने. काय जबरदस्त बघा. काय नो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि तो रिव्ह्यू घेण्यात आलेला तो म्हणजे बॅटिंग साइडने. आपण चेक करूया, पण ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघा अजयने तो बॉल कसा अडवलाय. हा बॉल जरा तरी बाजूने गेला असता तर 4 धावा असत्या. पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकला असं. वेल स्टॉप. ना आपल्याला वाटून काय उपयोग नाही. आता इथे स्क्रीनमध्ये समजेल तसं प्रत्येकाला वाटतं. इट्स अ नो बॉल. फ्रीड असेल पण चेंडू खूप चांगल्या पद्धतीने अडवला अजय यष्टांच्या मागे. नो बॉल वरती एक धाव मिळेल. एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी मिळेल. धावा धावफलकावरती बघतो आपण झालेले आहेत. 37 धावा झाल्यात. 27 धावांची गरज आहे. फ्रीडचा इशारा अंपायर करतायत. बॉलिंग मार्क होता ठिकाणी अमर. फुलटॉस लॉफ्ट केलाय. फ्रीड गेलाय सीमारेषे बाहेर. मुक्त का चंदन घिसले नंदन. षटकार.
पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. धाव संख्या धावफलक होती 43. विजयासाठी हव्यात अजून 21. सागरने 3 विकेट प्राप्त केले होते, त्याचाही आज दिवस आहे. 2 बॉल मध्ये त्याने ठोकल्या 10 धावा. अमर तांडेल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच, पुन्हा एकदा रोमहर्षकता. विजयासाठी हव्यात अजूनही 21 धावा 9 चेंडूत. सागर पुन्हा एकदा सामना करेल अमरचा. ओ हा चेंडू फुल टॉस पाठवलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. रिव्ह्यू नक्कीच मिळेल. जर एक रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल असेल तर तुम्हाला पुन्हा मिळेल. तर बघूया, चेक करूया पुन्हा एकदा. थर्ड अंपायरची जबाबदारी दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी UTC आपल्या सोबत आहे. शैलेश भोईर दाखवतील. पुन्हा एकदा सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. आणि बघा निल्सन मडवी पुन्हा एकदा उठलेले आहेत. त्यांना माहिती आहे मी परत आलोय, पण आता माझ्या संघाने मॅच मध्ये शिरकाव केला. पिंटू पाटीलच्याही हृदयाची धडधड वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूला बेतोडे संघ या मैदानावरती संघर्ष करतो. ही मॅच कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना दिसते. आणि बघूया अंपायर काय सांगताय. इट्स अ फेअर बॉल. आणि आता मात्र इथून आपण बघाल हा लीगल बॉल आहे. आणि इक्वेशन आम्हाला सांगतील कल्पेश पाटील, आमचे ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम नागाव. धावा झाले धावफलकावरती एकूण 44. 20 धावांची गरज आहे. यानंतर जय हनुमान टायगर अर्थातच काव्याच्या नावाने संघ खेळणार आहे. शिवाजी पाटील मकर संक्रांत चषक मधला परफॉर्मन्स कोण विसरेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बघा आजही शिवाजी पाटीलचा फिटनेस सारं काही सांगून जातोय. आणि इतक्या वर्षानंतर जर तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मिळतो याचाच अर्थ तुमच्यामध्ये भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. ओ चांगला चेंडू खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय का. सफल आणि झाला आहे. अपील झालं होतं, पंचांनी सांगितलं बॅट ग्राउंडिंग केले आणि त्यामुळे या 2 धावा. इक्वेशन आता बदलेल. चेंडू शिल्लक असतील 7 आणि विजयासाठी हव्यात 18. 7 बॉल 18 ची गरज. 7 बॉल 18 ची गरज विजयासाठी. ओ हो वा बाई वा. धावा मिळतील 6. आणि या षटकाने पुन्हा एकदा सापड संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. अमरने सुरुवात केली होती विकी मडवीच्या विकेटने, पण त्या अमर तांडेला पुढच्या 5 बॉल मध्ये धावसंख्या रोखता आली नाही. विकेट त्या ठिकाणी घेता आला नाही. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली होती म्हणजे 52 धावा. आता करायच्यात 12. चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. बेतवडे की साबाड कोण जिंकेल या मैदानावरती. एक संघ डोंबिवलीतील, एक संघ कल्याण मधील आणि हे दोन्ही संघ ठाणे जिल्ह्यातील. 6 चेंडू 12 ची गरज आहे. विकेट आपण बघूया. विकेट सापडचे गेलेत 5 कंपल्सरी चेस करावे लागतील कारण 4 विकेट बेतवड्याचे होते. येणारे 6 चेंडू 12 धावा. लगेच मॅच सुरू करा. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. प्रेक्षकांची गर्दी आणि त्याचबरोबर YouTube वरती अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचा साबेगाव चषक 20-25 या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. एक रोमांचक लढतीकडे आपण पुन्हा एकदा वळूया. 6 बॉल 12 ची गरज. काय जबरदस्त बॅटिंग. हर्षल मडवी, सागर पाटील हे दोघेही फलंदाज मैदानावरती थांबलेले आहेत. 5 फलंदाज बाद झाले. अग्रक्रम कोसळला होता. या खिंडार पडलेल्या जागेवरती हे 2 बुरुज मात्र आता उभे आहेत आणि या दोघांनी विजयाचं स्वप्न दाखवलंय ते म्हणजे सापाड संघाला, समर्थकांना. 6 बॉल 12 ची गरज. अंतिम षटक कुणाकडे सोपवले बघूया. शेवटचं षटक धीरज पाटीलकडे सोपवलंय. चेंडू धीरजकडे दिलाय. चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. येणारे 6 चेंडू
12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. एक वेळ असं वाटत होतं की सापाड जिंकेल, त्यानंतर असं वाटलं की बेतोडे जिंकल. वारंवार या मॅच मध्ये आपण बघत होतो की दोघांमध्ये ही जबरदस्त रस्सी खेच, ही हमरी तुमरी सुरू होती, ही जुगलबंदी सुरू होती. पण विजय कुणाला मिळणार? दोन्ही बाजूनी संघर्ष कायम, सस्पेन्स कायम, थरार कायम, रोमांचकता कायम. 6 बॉल 12 ची गरज. स्ट्राईकला बॅट त्या ठिकाणी बघता आपण सागर पाटील. सागर पाटील, हा सागर मगाशी म्हणाले की हा सागर इथून खवळेल का? या मैदानावरती आनंदाच्या लाटा उसळतील का? येणारे 6 बॉल. बॉलिंग मार्क वर धीरज पाटील. धीरजकडे अफाट गुणवत्ता आहे, त्याच्याकडे क्षमता आहे ही मॅच जिंकून देण्याची. पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सहा बॉल गरज होती 12 धावांची. पहिल्याच बॉल वरती आला षटकार. आणि त्यामुळे आता कुठेतरी चिंता अधिक वाढली आहे बेदवड्याची. पण इथून आता मॅच जिंकणं कठीण असेल, अशक्य म्हणता येणार नाही. शेवटी हा खेळ सरड्यासारखा रंग बदलणारा, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा बघितलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. 6 धावांची गरज आहे. सागर पाटीलच्या बॅट मधून षटकार आला आणि कुठेतरी हा सामना आता सोपा झालाय, तो म्हणजे सापाड संघाला. बॉलिंग मार्क वर धीरज पाटील. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस फेकला होता धीरज, हा देखील फुल टॉस. मॅच फिनिश. नो बॉल कॉल हवी होती. 6 धावांची गरज होती, पण इथून एक धाव अतिरिक्त आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. कुशल स्पोर्ट सापाड संघाने एक रोमहर्षक विजय प्राप्त केला. 64 धावांचं संरक्षण बेतवडेला करता आलं नाही आणि कुठेतरी त्याची खंत आता मात्र या संघाला वाटत असेल. अभिनंदन टीम सापाड. मॅन ऑफ द मॅच सागर पाटील. सागर या नावात ताकद आहे. एक सागर आता पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये दिसेल. टायगरचा टायगर ज्याने मकर संक्रांत चषक मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 4 षटकार अर्धशतके खेळी साकारली होती.